विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं। कडाक्याचं ऊन असतानाही अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला। विशेष म्हणजे यात नुकतंच लग्नाच्या बोहल्यावर चढणारे वधूवरही मागे नव्हते। आधी लगीन लोकशाहीचं असं म्हणत या वधूवरांनी मतदानाचा हक्क बजावला। आधी लगीन लोकशाहीचं, बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूवरांनी बजावला मतदानाचा हक्क। वधूवरांच्या कर्तव्याची वऱ्हाड्यांमध्ये चर्चा। गोंदियातला हा देवीदास उराडे, आज त्याचं लग्न होतं, पण डोक्यावर अक्षता पडताच देवीदासनं आपली वरात थेट मतदान केंद्राकडे वळवली। ढोल ताशांच्या गजरात हे जोडपं मतदान केंद्रावर पोहोचलं। देवीदासनं मतदानाचा हक्क बजावला आणि मगच नवदाम्पत्य वराडी मंडळींसह घराकडे निघालं। मेरे शादी का दिन है और वोटिंग भी है। अपना मतदान अपने देश के हित में दिया हूँ। मैं लोकतंत्र के हिसाब से आज मैं बहुत खुश हूँ। देवीदास प्रमाणेच यवतमाळच्या केयुरी डहाकेनंही लग्नाच्या दिवशी आधी मतदानाचा हक्क बजावला। केयुरीचं अंजनगावच्या प्रशांत गुल्हाने सोबत लग्न होणार होतं। एकीकडे लग्नाची धावपळ सुरू होती, पण त्यातनंही वेळ काढत केयुरीनं आधी आपलं कर्तव्य पार पाडलं। तर भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातील नवरदेव पितांबर जेंगथे यानंही आधी लगीन लोकशाहीचं असं म्हणत बँडबाजा घेऊन मतदान केंद्र गाठलं। दरवेळी निवडणूक आली की मतदान करा असं आवाहन वारंवार केलं जातं। मतदानाबाबत जनजागृती केली जाते, तरीही पालथ्या घड्यावर पाणी असं चित्र दिसतं। पण विदर्भातली तरुणाई मात्र याला अपवाद ठरली आहे। गोंदियाहून अभिजित घोरमारेसह प्रसाद नायगावकर, साम टीव्ही, यवतमाळ।